शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर CBCS अभ्यासक्रमानुसार BA भाग 2 सेमिस्टर क्रमांक 3 पेपर क्रमांक 4 भारतातील सामाजिक चळवळी या विषयामध्ये मॉड्यूल क्रमांक 1 सामाजिक चळवळी या मॉड्यूलमध्ये आपण अभ्यासणार आहोत सामाजिक चळवळीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, सामाजिक चळवळीचे घटक आणि सामाजिक चळवळीचे महत्त्व या 3 प्रश्नांची उहापोह या ठिकाणी आपण करणार आहोत. तर सामाजिक चळवळी या मॉड्यूलमध्ये मानवी समाज हा कधी स्थिर असत नाही, त्यामध्ये सातत्याने परिवर्तन किंवा बदल होत असतात आणि या परिवर्तन प्रक्रियेमध्ये सामाजिक चळवळींचा निश्चित संबंध असतो. यावरून असं लक्षात येते की सामाजिक चळवळी समाजव्यवस्थेतील एखाद्या क्षेत्रात किंवा संपूर्ण समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणत असतात. म्हणजेच सामाजिक चळवळी या परिवर्तनाला चालना देत असतात. त्यामध्ये परस्पर पूरकता असते. 21व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये सोशल मुव्हमेंट हा शब्द फार मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. तो सामाजिक परिवर्तनाचा व अभिसरणाचा काळ होता. शोषित वर्गाच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनी नवीन समाजरचना अस्तित्वात आणण्यासाठी व त्या अनुषंगाने ध्येय धोरणे आणि आर्थिक संबंधात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जे कार्य केले त्या संदर्भात हा शब्द वापरण्यात आला होता. भारतात प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीत सामाजिक चळवळींना अधिक जोर आला. उदाहरणार्थ अस्पृश्यता निर्मूलन चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, सामाजिक सुधारणा चळवळ आदी अनेक सामाजिक चळवळी उदयास आल्या. भारतात इसवी सन 1950 साली भाषावार प्रांतरचना व्हावी म्हणून केली गेलेली आग्रही मागणी काही जणांना आंदोलन वाटत होती, तर काही जणांना ती एक सामाजिक चळवळ वाटत होती. नंतर मात्र जे विचारवंत पूर्वी या कृतीला आंदोलन म्हणत होते त्यालाच सामाजिक चळवळी म्हणू लागले. अर्थात निदर्शने, आंदोलने, निषेध, सम या सगळ्यांचा विचार सामाजिक चळवळ म्हणून केला जातो. सामाजिक चळवळीचा अर्थ. सामाजिक चळवळीचा अर्थ साधारणपणे लोक अत्यंत संकुचित पद्धतीने घेतात. सामाजिक चळवळ समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जशा कार्यरत असतात त्याचप्रमाणे सामाजिक परिवर्तनाला संघटितपणे विरोध करण्यासाठी सुद्धा निर्माण होत असतात. उदाहरणार्थ नर्मदा बचाव आंदोलन. म्हणून सामान्य लोकांच्या मनात किंवा एकूण व्यवहारात समाजसुधारकांनी केलेल्या सुधारणाविषयीची सामाजिक चळवळी असे म्हटले जाते. तर सामाजिक चळवळीच्या व्याख्या आपण अभ्यासल्यानंतर चळवळ म्हणजे नेमकं काय हे अधिकपणे आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येईल. तर या ठिकाणी सामाजिक चळवळ सर्वसाधारणपणे सामाजिक सुधारणाविषयी प्रक्रिया असा संकुचित अर्थाने अर्थ घेतला जातो. परंतु सामाजिक चळवळींची संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. या चळवळीचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी सामाजिक चळवळीची काही व्याख्या या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे. काही समाजशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे. सामाजिक चळवळ याविषयी रुडॉल्फ हेबर्ले या शास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या म्हणजेच एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधात रूपांतर किंवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ. या रुडॉल्फ यांच्या व्याख्यामध्ये सामूहिक प्रयत्न हा या ठिकाणी शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे. आपण दुसरी व्याख्या या ठिकाणी पाहू. सामाजिक चळवळ म्हणजे अशा प्रकारचे सामुदायिक प्रयत्न की ज्यामध्ये समाज किंवा त्यामधील सभासद यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रेरणा दिली जाते किंवा प्रतिरोध केला जातो. ही हॉटन हंड यांची व्याख्या आहे. या व्याख्यामध्ये अधोरेखित करण्यासारखे शब्द सामुदायिक प्रयत्न आणि परिवर्तनासाठी होणारी प्रेरणा हे 2 शब्द या ठिकाणी यांच्या व्याख्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण अभ्यासणार आहोत की सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये. आता या व्याख्यांचा परामर्श घेतल्यानंतर रुडॉल्फ हेबर्ले आणि पार्थ मुखर्जी यांनी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आपण अभ्यासणार आहोत रुडॉल्फ हेबर्ले
यांनी सामाजिक चळवळीची 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. 1. सामाजिक एकत्रीकरण, यामध्ये गर्दी, सामान्य जनता. 2. सामूहिक आचरण किंवा वर्तन. 3. समाज व्यवस्थेत परिवर्तन. आणि 4. समूहाचे दृढ ऐक्य. या 4 मुद्द्याच्या आधारे सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत. यानंतर आपण अभ्यासू पार्थ मुखर्जी यांनी सामाजिक चळवळीची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पार्थ यांच्या मते 1. सामाजिक संरचनेची संबंध, विशिष्ट परिस्थिती, परिणाम आणि निष्पत्ती, प्रतिकात्मक व्यवस्था, सामाजिक परिवर्तन हाच मूळ उद्देश असतो. या 5 वैशिष्ट्याच्या आधारे सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये पार्थ यांनी सांगितलेली आहेत. खरं तर शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक चळवळीचे वैशिष्ट्ये, व्याख्यानी वैशिष्ट्ये हा अत्यंत महत्त्वाचा आणि दीर्घ प्रश्न आहे. तर सामाजिक चळवळीची व्याख्या अभ्यासल्यानंतर आपण अभ्यासणार आहोत की सामाजिक चळवळीची प्रामुख्याने वैशिष्ट्ये आहेत. 1. सामाजिक चळवळीतून सामाजिक परिवर्तन. चळवळीचा उद्देश हा प्रस्थापित समाज व्यवस्थेत परिवर्तन करून आणणे किंवा समाजात होत असलेल्या नवीन परिवर्तनास विरोध करणे हा असतो. समाजातील रूढी, प्रथा, परंपरा, विचार किंवा सामाजिक संबंधात परिवर्तन करण्याची आवश्यकता असते. अशा वेळी समाजात परिवर्तन करणे हा सामाजिक चळवळीचा उद्देश असतो. उदाहरणार्थ स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे किंवा अस्पृश्यता नष्ट करणे या गोष्टीसाठी सामाजिक चळवळीचे निर्माण केल्या जातात. 2. विचार प्रणाली. विचार प्रणाली हे सामाजिक चळवळीचे एक प्रबोधक वैशिष्ट्य मानलं जातं. प्रत्येक सामाजिक चळवळ विचार प्रणाली असते. अर्थात सर्व चळवळींची विचार प्रणाली सारखीच असते असे मात्र नाही. एखाद्या विशिष्ट परिस्थितीबाबत लोकांच्या मनात असंतोष निर्माण होतो आणि त्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणला पाहिजे अशी तीव्र भावना निर्माण होते व ती परिस्थिती बदलण्यासाठी हे संबंधित अनेक लोक त्यामध्ये सहभागी होतात व त्यांचे समर्थन करण्यासाठी त्यावर काही मार्ग काढले जावेत म्हणून प्रयत्न करतात. विचार प्रणाली ही सामाजिक किंवा राजकीय स्वरूपाची विशिष्ट असे तत्वज्ञान असते. विचार प्रणाली ही सामुदायिक किंवा संघटितरित्या एकत्रित येऊन सामाजिक व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे जेणेकरून समाज व्यवस्था सुरळीत चालते. नेतृत्व. कोणत्याही चळवळीचे नेते अनुयायी असतात आणि सामाजिक चळवळ यश प्राप्त होण्यासाठी जशी संघटनेची गरज असते तशीच त्यांना नेतृत्वाची आवश्यकता असते. सामाजिक चळवळीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सामान्य व्यक्तिमत्व व सामान्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची नेता म्हणून गरज असते. सामाजिक चळवळीत सहभागी झालेल्या लोकांचे मनोबल वाढवणे, चळवळीची ताकद वाढविणे व चळवळीत येणारे अडथळे दूर करणे अशा सर्व गोष्टींची जाणीव नेता त्यांच्या सदस्यांना करून देत असतात. त्यांची ती जबाबदारी असते. कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी योग्य दिशा देण्याचे कार्य नेते करतात. स्वातंत्र्य चळवळीला अनेक कर्तृत्ववान नेते लाभल्याचे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आपल्याला पाहायला मिळतो. चळवळ गतिमान नेतृत्व मिळते, पण चळवळीला व्यापक स्वरूपात सुद्धा दीर्घकाळपर्यंत चळवळी अस्तित्वात येतात. हे एक त्यांचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. त्यानंतर संघटना. सामाजिक चळवळी ही एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की चळवळीच्या स्वरूपानुसार व त्याच्या व्याप्तीनुसार सामाजिक चळवळी संघटित किंवा असंघटित स्वरूपाच्या असू शकतात. पण सामूहिक वर्तनाच्या इतर प्रकारापेक्षा सामाजिक चळवळी सापेक्षता अधिक संघटित असतात. चळवळीमध्ये असंख्य सदस्य असतात, परंतु ते सगळेच संघटनामध्ये प्रत्यक्ष सहभागी नसतात. तरी पण चळवळीच्या यशस्वीतेसाठी किमान संघटन अस्तित्वात येणे आवश्यक असते. अगदी सुरुवातीला जसे संघटन अस्तित्वात नसते, काही नैमित्तिक कारणामुळे उत्स्फूर्त चळवळी निर्माण होतात, पण चळवळीला पाठिंबा देणाऱ्यांची किंवा त्यात सहभागी होण्याची संख्या जशी वाढत जाईल त्यानुसार समन्वय साधणे अधिक सोयीस्कर होते. पुढचं वैशिष्ट्य आहे की सामुदायिक कृती व समूह भावना. सामाजिक चळवळ ही सामूहिक प्रयत्नातूनच कार्यरत असते. सामाजिक चळवळ व्यक्तिगत स्वरूपाची नसते. सामाजिक चळवळीची उद्दिष्टे गाठण्यासाठी चळवळीतील सदस्यात सामूहिक भावना असली पाहिजे. सामूहिक कृती जितकी प्रभावी तितके चळवळीतील अनुयायांमध्ये ऐक्य प्रस्थापित होण्यास मदत होते. म्हणजे
सामाजिक चळवळीत अनेक लोकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो. पुढचं वैशिष्ट्य की सामाजिक असंतोषातून सामाजिक चळवळींचा उदय. विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक चळवळीचा उदय होतो. जेव्हा एखाद्या परिस्थितीबाबत लोकांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होते तेव्हा आपल्यासारखेच अनेक लोक सुद्धा असमाधानी आहेत अशी त्यांच्या जाणीव निर्माण होते. सामूहिक प्रयत्नाद्वारे आपण त्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होतो आणि कोणीतरी पुढाकार घेऊन लोकांच्या मनातील असंतोषाला वाचा पडतात, त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात आणि मग सामाजिक चळवळीला जन्माला येतात. मात्र सामाजिक असंतोष समाजातील असंख्य लोकांमध्ये असला पाहिजे, त्यांच्या विरोधात सामुदायिक उभे राहिले पाहिजे. उदाहरणार्थ शेतकरी चळवळ हे आपल्याला उदाहरण देता येईल. असंस्कृत मार्गाचा अवलंब की सामाजिक चळवळीमध्ये असंस्कृत मार्गाचा अवलंब करतात. अर्ज, विनंत्या करणे, न्यायालयात दाद मागणे, मागण्यांचा पाठपुरावा करणे असे संस्कृत मार्ग आहेत. परंतु चळवळी सामान्यतः असंस्कृतीकृत मार्ग व तंत्र वापरले जाते. उदाहरण निदर्शने, मोर्चा, घोषणाबाजी, रास्ता रोको, रेल रोको अशा प्रकारचे कार्यक्रम राबवितात. त्याचबरोबर काही वेळा सार्वजनिक मालमत्तेचे नासधूस, दगडफेक, जाळपोळ, मारामाऱ्या, उपोषण व आत्मदहनाचा प्रयत्न याही मार्गाचा अवलंब करतात आणि दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर अडथळे आणून आपला संताप व्यक्त करतात. म्हणजे चळवळीतील लोकांच्या मनात फक्त सामाजिक परिस्थिती बदल घडवून आणण्याची जाणीव असते असे नाही, तर काहीही करून ती परिस्थिती बदलण्याची प्रत्यक्ष कृती करण्याचे ते वचनबद्ध असतात. ते प्रत्यक्ष काही मार्गाचा अवलंब करतात. चळवळीत सहभागी झालेल्या सदस्यात आपलेपणाची भावना असते, तर विरोध करणाऱ्या ती शत्रुत्वाने वागतात. पुढचं वैशिष्ट्य आहे अनिश्चित कालावधी. सामाजिक चळवळीचा कालावधी हा निश्चित नसतो. जर एखाद्या प्रश्नाकरिता निर्माण झालेल्या चळवळीचा उद्देश लवकर साध्य झाला तर ती चळवळ लवकर संपुष्टात येईल. परंतु चळवळीचा उद्देश लवकर साध्य होईलच याची निश्चिती नसते. काही चळवळीत या दीर्घकालीन अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील निग्रो लोकांना नागरी हक्क प्राप्त व्हावे यासाठी अस्तित्वात आलेली चळवळ अनेक वर्षापर्यंत सुरू होती. दुसरं उदाहरण भारतातील स्वातंत्र्य प्राप्तीची चळवळ. म्हणून काही चळवळी अल्पकालीन तर काही चळवळी दीर्घकालीन स्वरूपाच्या असतात. ही साधारण वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. यानंतरचं सामाजिक चळवळीचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य की सामाजिक चळवळीचे यशापयश. प्रत्येक सामाजिक चळवळ यशस्वी होईलच असे नाही. ज्या चळवळींना समाजाचा पाठिंबा असेल त्या काही अंशी यशस्वी होतात, त्यामुळे त्या संघटित होतात आणि नंतर त्याच्या कार्यक्रमाची निश्चित आखणी होते. त्यांच्या अंमलबजावणीची यंत्रणा अस्तित्वात येते. लोकांचा हळूहळू त्यावर विश्वास बसू लागतो. लोकांचा सतत पाठिंबा मिळत गेला की चळवळ आपली उद्दिष्टे गाठण्यात यशस्वी होतात. पण काही वेळा चळवळीवर दबाव आल्यास चळवळीचा जोर कमी होऊ लागतो. मग पुन्हा ती चळवळ जीवन करण्याचा प्रयत्न सुरू होतो. असे चळवळीचे जीवनचक्र सुरू राहते. चळवळीचे यशापयश अनेक गुंतागुंतीच्या घटकावर अवलंबून असते. म्हणजे चळवळीचे स्वरूप, लोकांचा पाठिंबा, नेतृत्व, कार्यक्षमता, कार्यकर्त्यांची संख्या, सहभाग, प्रसारमाध्यमे, आर्थिक मदत अशा विविध घटकावर सामाजिक चळवळीचे यशापयश अवलंबून असते. थोडक्यात सामाजिक चळवळी या समाज संरचनेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी नको असलेले परिवर्तन होणार नाही या दृष्टीने निर्माण होतात. विधायक समाजाचे परिवर्तन उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक चळवळीच्या या वैशिष्ट्यावर सामाजिक चळवळीची संकल्पना स्पष्ट होते. यानंतर आपण अभ्यासणार आहोत की सामाजिक चळवळीचे घटक. सामाजिक चळवळी सहजरित्या आपोआप घडून येत नाही. सामाजिक चळवळी कशा निर्माण होतात, निर्माण होतील की नाही, त्यात लोकांचा पाठिंबा मिळेल की नाही, त्या व्यवस्थित कार्य करतील की त्यामध्ये अडथळे येतील, त्या यशस्वी होतील की अयशस्वी होतील, हे सर्व सामाजिक चळवळीच्या संरचनात्मक घटकावर किंवा सामाजिक परिस्थितीच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असते. सामाजिक चळवळीबाबत सामूहिक वर्तन प्रकार अस्तित्वात येणे वा न येणे, त्याचे स्वरूप, दिशा, कार्य, यशापयश यांचे निर्धारण करणारे घटक नेमके कोणते याचा अभ्यास काही समाजशास्त्रज्ञांनी केलेला आहे. तर नेल्स मेलर यांनी सामूहिक वर्तन प्रकार अस्तित्वात येण्यासाठी, अस्तित्वात आल्यावर त्याची दिशा आणि परिणाम कसा असेल याबाबत काही घटक या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. तर नेल्स मेलर यांच्या मते 1 संरचनात्मक अनुकूलता, 2 संरचनात्मक तणाव, 3 सामान्यीकृत श्रद्धांची वाढ आणि विस्तार,
4 नैमित्तिक घटक, 5 सामूहिक कृतीसाठी संघटना, 6 सामाजिक नियंत्रणाच्या यंत्रणा. या 6 मुद्द्याच्या आधारावरती साधारण स्मेलर यांनी सामाजिक चळवळी निर्माण होतात किंवा नाही, त्या टिकतात किंवा नाही याबाबतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत स्टॉक कडल यांनी सामूहिक वर्तन प्रकार अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असलेले 5 संरचनात्मक घटक सांगितलेले आहेत. ते घटक पुढील प्रमाणे: सामाजिक असंतोष, संरचनात्मक अडथळे, संपर्क, असंतोष दूर करता येण्याबद्दलचा आत्मविश्वास आणि विचार प्रणाली. थोडक्यात सामाजिक चळवळ अस्तित्वात येण्यासाठी व सामाजिक चळवळी व्यवस्थित कार्यरत राहून त्या टिकून राहण्यासाठी वरील प्रकारचे सर्व घटक प्रस्थापित होणे अत्यंत गरजेचे आहे. तर त्या चळवळीला एक विशिष्ट प्रकारची दिशा मिळते आणि त्या टिकून राहतात. यानंतर सामाजिक चळवळीचे महत्त्व. समाज हा कधीही स्थिर असत नाही, त्यामध्ये सतत परिवर्तन किंवा बदल होत असतात आणि या परिवर्तन प्रक्रियेमध्ये सामाजिक चळवळीचा निश्चित संबंध असतो. यावरून असे लक्षात येते की सामाजिक चळवळी ह्या समाजव्यवस्थेत, एखाद्या क्षेत्रात किंवा संपूर्ण समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणत असतात. म्हणजे सामाजिक चळवळी या सामाजिक परिवर्तनात चालना देत असतात व सामाजिक परिवर्तनातून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत होत असते. अगदी ऐतिहासिक सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत होत असते. समाजातील बहुसंख्य लोकांना चळवळी उपयुक्त ठरतात. विशेषतः ब्रिटिश काळात अनेक सामाजिक चळवळी उदयास आल्या. उदाहरणार्थ अस्पृश्यता निर्मूलन चळवळ, स्त्री शिक्षणाची चळवळ, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ वगैरे. आधुनिक समाजात तर अनेक सामाजिक चळवळी अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ कामगार चळवळ, राजकीय चळवळी, स्त्रीमुक्ती चळवळ, दलित चळवळ, पर्यावरण चळवळी. या चळवळी त्या त्या समूहाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सामूहिकरित्या सामाजिक प्रश्न किंवा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक चळवळीचे महत्त्व पुढील गोष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. नंबर 1, समाज सुधारणा. भारतीय समाजात 19व्या शतकात ब्रिटिश काळात समाज सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळाली. यामध्ये अनेक समाजसुधारकांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने आपण विचार करतोय की समाज सुधारणा चळवळ. तर या चळवळीच्या माध्यमातून प्रारंभ समाजसुधारकांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून केलेला आहे. समाज सुधारकांचा मूळ उद्देश म्हणजे समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, स्त्रियांवर अत्याचार थांबविणे असा होतो. म्हणजे सामाजिक चळवळी उभ्या करून समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सामाजिक चळवळी कार्यरत असतात. उदाहरणार्थ देवदासी प्रथा असेल, अस्पृश्यता निर्मूलन चळवळ असेल, हुंडा प्रतिविरोधी चळवळ असेल, स्त्री शिक्षण असेल किंवा स्त्री उद्धारांच्या चळवळी वगैरे. त्याचबरोबर प्रार्थना समाज चळवळ, ब्राह्मो समाज चळवळ असेल, सत्यशोधक चळवळ असेल, अशा प्रकारच्या चळवळीमुळे समाजात सुधारणा घडून येण्यास मदत झाली. स्त्री शिक्षण चळवळीमुळे स्त्रियांच्या विकासाला चालना मिळाली. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण. तर सामाजिक चळवळीमुळे समाजात नेहमीच सामाजिक परिवर्तन घडून येत असते. सामाजिक चळवळीतून नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढणे, जुन्या व प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणे, त्या मोडीत काढणे यासारखी महत्त्वाची कार्ये सामाजिक चळवळीत करीत असतात. सामाजिक परिवर्तन म्हणजे समाज व्यवस्था सुसंरचित करणे. समाजातील अनिष्ट व अयोग्य प्रथा नष्ट करण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज असते. उदाहरणार्थ ब्राह्मणेतर चळवळ, स्त्री शिक्षण चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासारखी चळवळ, अशा घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या समाज उपयुक्त असतात. त्यानुसार समाजात योग्य असे परिवर्तन होण्यास मदत ही या ठिकाणी होते. समाजातील अन्याय व अत्याचाराला विरोध करणे. सामाजिक चळवळी या प्राधान्याने
समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात. भारतीय समाज व्यवस्थेत गरीब, दलित, पीडित, आश्रित व महिला यांच्यावर अन्याय होत आला आहे. या अन्यायाचा बिमोड करण्यासाठी पूर्वी फारसे कायदे अस्तित्वात नव्हते. त्यामुळे लोकांना अशा प्रकारच्या कारवायांना व शोषणाला बळी पडावे लागत असे. म्हणून समाजातील काही समाजसुधारकांनी याविरुद्ध बंडाचे निशाण उभे केले. अत्याचार विरोधी आंदोलनाच्या कार्यात प्रामुख्याने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. या समाजसुधारकांनी समाजातील प्रत्येक अन्यायकारक घटकाबाबत आवाज उठविला, आंदोलन केली, विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर लक्ष केंद्रित केले आणि सामाजिक चळवळी उभारल्या. समाजातील लोकांचे होणारे शोषण थांबवून त्यांना त्यांचे हक मिळवून दिले. विशेषतः महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधी चळवळी उभ्या केल्या व त्यातून महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समानता निर्माण करणे. भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे व त्यामुळेच त्यात सामाजिक विषमता अनेक प्रकारच्या आढळून येते. उदाहरणार्थ उच्च नीचता, जातीभेद, वर्गकलह वगैरे. त्यामुळे समाजाची प्रगती होण्याऐवजी समाजाची अधोगती होत जाते. म्हणून समाजातील अशी विषमता दूर करण्यासाठी आणि समाजात समता निर्माण करण्यासाठी सामाजिक चळवळी उपयुक्त ठरतात. म्हणजे सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी या चळवळीचं महत्त्व अधोरेखित होतं. पुढचा मुद्दा आहे जनजागृती निर्माण करण्यासाठी उपयुक्त. भारतीय समाज व्यवस्थेत अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या अस्तित्वात आहेत. या समस्या सोडवण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अर्थात त्यासाठी सर्वप्रथम समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. सामुदायिक संघटनात्मक परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणजे त्या दृष्टीने सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजात जाणीव जागृती केली जाते, जेणेकरून सामाजिक समस्याचे गांभीर्य समाजापर्यंत पोहोचू शकेल. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक चळवळीमुळे समाजाची वास्तव परिस्थिती लक्षात येते. जेव्हा समाजातील काही घटकावर अन्याय होतो, काही हक्कापासून एखाद्या समाजाला वंचित ठेवले जाते, सामाजिक विषमतेला सामोरे जावे लागते, असमानतेची दरी निर्माण होते, अशा वेळी सामाजिक चळवळी कार्यशील राहतात. समाजाला न्याय मिळेपर्यंत सामाजिक चळवळी प्रयत्न करत असतात. सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करणे. या प्रामुख्याने मुद्द्यामध्ये सामाजिक चळवळीमुळे समाजावर नियंत्रण घालण्यासाठी मदत होत असते. काही वेळा समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा समाज जीवन विस्कळीत करीत असतात किंवा काही वेळा नवीन सामाजिक मूल्ये समाजात परिवर्तन घडवून आणतात. अशा वेळी सामाजिक वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची आवश्यकता निर्माण होते. तेव्हा ते सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण ठरतात. सामाजिक चळवळी ही एक महत्त्वपूर्ण सामूहिक कृती आहे. मानवी जीवनात चळवळीनं अतिशय महत्त्वाचे स्थान आहे आणि सामाजिक चळवळीमुळेच मानवाचे जीवन सुरळीत चालण्यास, समाज व्यवस्था टिकून राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. एकात्म समाज निर्मितीसाठी, सुसंघटित समाज रचनेसाठी, निकोप समाजासाठी अशा सामाजिक चळवळी महत्त्वाच्या असतात.